आजपासून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. 30 तारखेपर्यंत भरता येणार उमेदवारी अर्ज. मात्र अजूनही प्रमुख पक्षांचा जागा वाटपाच्या चर्चा सुरूच. मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती होणार. तर मुंबईतील जागा वाटपावरही नेत्यांचं एकमत. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग. मुंबईत महाविकास आघाडी एकत्र राहावी यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही. संजय राऊतांची राहुल गांधींशी फोनवरून चर्चा. काँग्रेसचा मुंबईत स्वबळाचा नारा. रितेश राणेंनी घेतली रवींद्र चव्हाणांची भेट. मालवण आणि कणकवली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील भाजपच्या पराभवावर दोघांची चर्चा. शिवडीतील 5 प्रभागांपैकी एकच जागा मनसेच्या वाटेला. शिवडीतील नाराज मनसैनिक शिवतीर्थवर. शिवडीत मनसेला 2 जागा सोडण्याची मागणी. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं. उद्योगमंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे लवकर निर्णय घेण्याची मागणी. जर्मनीतील बर्लिन दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी ईव्हीएमवर उपस्थित केले प्रश्न. भारताच्या निवडणूक व्यवस्थेत गडबड असल्याचा केला आरोप. तर राहुल गांधी हे दिशाभूल करत असल्याचा भाजपचा आरोप. बांगलादेश दूतावासानं दिल्लीतल्या आपल्या सर्व सेवा केल्या बंद. व्हिसा सेवा आणि दूतावास तात्पुरता केला बंद. आणि सौदी अरेबियात तुफान बर्फवृष्टी. 30 वर्षांनंतर वाळवंट्यात बर्फवृष्टीचा चमत्कार. राजधानी रियादसह अनेक भागात बर्फाची चादर. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. रायगडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी समोरासमोर आल्यात आणि श्रीवर्धनमध्ये मिळालेल्या यशानंतर उदय सामंत यांनी सुनील तटकरे यांवर निशाणा साधला होता. भरत गोगावले यांच्या नॅपकिनची जादू दिसून आलं असल्याचं म्हणत त्यांनी तटकरे यांना टोला लगावला होता. त्यावर तटकरे यांनी सामंत यांना प्रेमाचा सल्ला दिला आणि त्यावर पुन्हा एकदा सामंतांनी मिश्किल वक्तव्य केलं. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीला चक्क काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार धावले. पक्षातील अनुभवी लोकांना योग्य महत्त्व दिलं पाहिजे या भूमिकेशी आपण सहमत असल्याचं वडेट्टीवार म्हटले. काँग्रेस पक्षानं आपल्याला फारसं महत्त्व दिलं नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पक्षाचे दरवाजे सताड उघडे असले पाहिजेत या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मिश्किल टीका केली आहे. भाजपची दारं सताड उघडी असून ईडी सीबीआयचे आरोप असलेल्यांना इथे प्रवेश मिळेल अशी पाटी लावा अशा शब्दात वडेट्टीवारांनी भाजपला टोला लगावला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहाजीबापू पाटलांवर टीका केली आहे. सांगोल्यात शहाजीबापूंनी अगोदरच नगरसेवक जाहीर केले होते. बापूंनी आम्हाला सोबत घेतलं नाही. आमच्याबाबत फेक नरेटिव्ह पसरवण्यात ते सक्सेस झालेले आहेत असं जयकुमार गोरे म्हटलं. गणेश नाईकांकडील निवडणूक प्रभारीपद आता आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे सोपवलं जाणार आहे. आमदार निरंजन डावखरे यांची ठाणे मनपा निवडणुकीकरता मुख्य प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार नगर परिषदेमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं सत्ता मिळवली आहे. नगराध्यक्षपदासह प्रहारचे एकूण 13 नगरसेवक विजयी झालेत. यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंची घोड्यावरून मिरवणूक काढली. मिरवणुकीदरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भुसावळमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष याच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विजयानिमित्त भव्य आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सहभागी झाले होते. निवडणूक संपली असून आता आपण राजकारण विसरून संपूर्ण कणकवली शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्यांची जोपासना करणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे असं नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी स्पष्ट केलं. शिवडीच्या जागा वाटपाबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असून शिवडीमध्ये मनसेला निदान 2 जागा सोडाव्यात अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन केली.
पिंपरी चिंचवडमधील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला असून अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का दिलाय. तुमसद नगर परिषदेचे अपक्ष नगराध्यक्ष सागर गभनेंनी राष्ट्रवादीला समर्थन दिलंय. खासदार प्रफुल्ल पटेल आणि आमदार राजू कारेमोरे यांच्या उपस्थितीमध्ये सागर गभने यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी राजीनामा दिलाय आणि यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. शिवसेना उबाठा पक्षात अब्दुल रशीद खान यांना प्रवेश दिल्यानंतर ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी विरोध केलाय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या प्रवेशानंतर चंद्रकांत खैरेंनी मात्र विरोध दर्शवला. बीडच्या परळी नगर परिषदेतील पराभवानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खदखद व्यक्त केली आहे. चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका, काम करताना भांडवलदारांना प्राधान्य देऊ नका असं आवाहन पदाधिकाऱ्यांनी केलं. इंदापूर नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा आणि निवडून आलेले राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी नगराध्यक्ष भरत शहा आणि त्यांच्या सर्व विजयी सदस्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. जळगावच्या धरण गावात शिवसेनेचा पराभव झाला. गुलाबराव पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला. दरम्यान आत्मचिंतन करावं लागेल. उमेदवारांमध्ये काही गफलत झाली का किंवा काही चुका झाल्या असतील तर आम्ही सुधारू अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. खेड नगर परिषदेवर एकहाती शिवसेनेची सत्ता आल्याबद्दल नगराध्यक्ष माधवी बुटाला यांसह शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अभिनंदन केलं. तसंच खेड नगरपालिकेला कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं. आईच्या विजयासाठी लहानग्यानं फॉर्च्युनरवर उभं राहून दंड थोपटलेत. आमदार भरत भालके यांच्या नातवानं पंढरपुरात जोरदार जल्लोष केला. त्यांच्या नातवाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. पालघरमधील वाड्यात भाजपच्या विजय मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी राडा घातला. सीएनजी वाहनासमोर फटाके वाजवण्यास महिलांनी विरोध केल्यानं महिलांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. एक सविस्तर बातमी. सुधीर मुनगंटीवारांच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. मुनगंटीवारांनी भाजपच्या सद्यस्थितीची तुलना थेट दरवाजे नसलेल्या शनी शिंगणापूरशी करून टाकली आणि त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर देत पक्षाला दार असूच नये असा टोला लगावलाय. तर वडेट्टीवारांनी फडणवीसांच्या या वक्तव्यावर शेलकी टीका केली आहे. वडेट्टीवार साहेबांना महाराष्ट्राचा नेता केलं आणि दुसरीकडे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया एकही मंत्रीपद म्हणजे मला तर दिलंच नाही, पण कोणालाही मंत्रीपद दिलेलं नाही. आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे. आणि विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत, कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नयेत. पक्ष हा बिना दाराचाच असला पाहिजे. फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याचे आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या दरवाजावर एक पाटी लावली पाहिजे. ज्यांच्यावर ईडी, सीबीआय आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांनाच केवळ पक्ष प्रवेश मिळेल एवढी जर पाटी लावली तर दरवाजा सताड उघडं ठेवायला काही मला वाटतं की उघडं ठेवावं लागेल किंवा उघडं राहील. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. नागपुरात महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची नावं अंतिम करण्यात व्यस्त असलेल्या भाजपकडून जाहीरनाम्याची देखील तयारी सुरू झाली आहे. जाहीरनामा तयार करताना पक्षाकडून जनतेकडून देखील सूचना मागवण्यात येत आहेत आणि त्यासाठी सोशल माध्यमं आणि ऑनलाईन लिंकची मदत घेण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील शेंद्रुणीमध्ये विजयासाठी भाजपची चांगलीच दमछाक झाली. माजी उपनगराध्यक्षांसह दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. राज्यात नाताळ दरम्यान थंडीची लाट असण्याची शक्यता आहे. 28 डिसेंबरपर्यंत खानदेशातील जळगाव, नंदुरबारसह विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे.
धुक्याचा फटका रेल्वे गाड्यांना बसलाय. दिल्लीहून भुसावळला येणाऱ्या 13 रेल्वे उशिरानं धावत आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलंय. पुण्यात मद्यसेवन करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. 3 दिवसात 201 मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांच्या अपहरण प्रकरणाला राजकीय वळण लागले. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी अपहरण करायला लावल्याचा आरोप करण्यात आला. नवीन वर्षाच्या आधी बीसीसीआयनं देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंना एक खास भेट दिली आहे. नुकत्याच झालेल्या एपेक्स काउन्सिलच्या बैठकीत बीसीसीआयनं देशांतर्गत महिला क्रिकेटपटूंच्या सामन्याच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे खेळाडूंचं वेतन आता दुप्पट झालंय. पनवेल महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. पनवेलमध्ये आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटलाय. शिवसेना उबाठा पक्षाचा एकही नगरसेवक नसताना जागा सोडण्यात आल्या. भिवंडीत महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी आहे. मात्र सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर 35 जागा लढण्याची तयारी खासदार बाळामामा म्हात्रे यांनी दर्शवली आहे. प्रेमात, युद्धात आणि निवडणुकीत सगळं माफ असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. पिंपरी चिंचवडच्या पक्षप्रवेशावरून अजित पवारांच्या नाराजीवर त्यांनीही प्रतिक्रिया दिली. दादरमधील भाजप कार्यालयामध्ये बूट पॉलिश करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी बूट पॉलिश केलं. भिवंडी पूर्वेचे माजी आमदार शिवसेना उपनेते रुपेश म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी एकनाथ शिंदेंचे जंगी स्वागत करण्यात आलं. मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयानं पालिका आयुक्तांना समन्स बजावलंय. खराब हवेच्या गुणवत्तेसंदर्भात अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या निष्क्रियतेवरून मुंबई उच्च न्यायालयानं समन्स बजावलं. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे सत्र न्यायालयानं निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय. त्यामुळे सूर्यकांत येवलेला अटक होण्याची शक्यता आहे. नांदेडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटलांचं चारचाकीतून अपहरण झाल्याची घटना घडली आहे. यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली. धाराशिवच्या कळंब लातूर रोडवर हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये 7 ऊसतोड मजुरांना वाहनानं उडवलं. या अपघातात 4 ऊसतोड मजूर गंभीर जखमी झालेत. जखमींवर अंबाजोगाई शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर अपघाताच्या घटनेनंतर चालक पसार झाला. सविस्तर बातमी पाहूयात. पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनोमिलनाची चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्षाच्या पुण्यातील नेत्यांमध्ये कुठल्या चिन्हावर निवडणूक लढणार यावरून जुंपली आहे. घड्याळावर निवडणूक लढवावी असं मत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी व्यक्त केलंय. तर आम्ही जिथेही लढू तिथे तुतारी हातात घेतलेला माणूस म्हणूनच लढू असं शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलंय. घड्याळच वापरलं पाहिजे, कारण आजपर्यंत घड्याळ हे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचलेलं आहे. इतके वर्ष घड्याळावरती सर्व निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे घड्याळ हे चिन्ह हे सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि या निवडणुकीमध्ये त्याचा प्रभाव नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. पण मग तुतारीचे कार्यकर्ते हे मान्य करतील का? आता पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला तर कार्यकर्ते मान्य करतात. आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील. त्याच्यामुळं कोण कुठे काय बोलतंय त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायच्या नाहीत.